श्री अंबादास दानवे यांचं आजचं निलंबन हे एका अर्थाने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। कारण जे संस्कृतीच्या नावाने गळे काढत आहेत आणि ज्यांना अचानक संस्कृतीचे उमाळे फुटलेले आहेत, त्यांना जर असं वाटत असेल की दानवे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, तर मग जो न्याय अंबादास दानवेंना आहे तोच न्याय याच्या आधीच्या लोकांना का बरं दिला गेला नसेल। संसदीय कामकाज चालू असताना खासदार रमेश बिधोरी जी अत्यंत गलिच्छ आणि अभद्र भाषा दानिश अलीबद्दल वापरतात, त्यावर एकाही भाजपच्या माणसाने रमेश बिधोरींचं निलंबन व्हावं यावर का बरं चकार शब्द काढले नसतील। किंवा इथे महाराष्ट्रामध्ये आमदार अब्दुल सत्तारांनी अत्यंत गलिच्छ भाषा खासदार सुप्रिया सुळेंच्या संबंधाने वापरली, किंवा संजय सिरसाटांची उर्मट भाषा जर बघितली तर त्यावेळेला सभापती महोदया स्वतः महिला आहेत, त्यामुळे महिला असणाऱ्या सभापती महोदयांनी महिला सन्मानासाठी आवाज का बरं उठवला नसेल। त्यामुळे आत्ता सोयीनुसार आपला अधिकार वापरायचा आणि एखाद्याचं निलंबन करायचं याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ज्या सत्ताधाऱ्यांना इथे लोकहिताचे प्रश्न चर्चेलाच आणायचे नाहीयेत आणि ज्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं देण्याची कुवत नाहीये, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक विरोधकांची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे, या पलीकडे काही नाही।